श्री गुरुदेव दत्त. आम्ही निघालो आहोत तळेगावला, कारण ना आज शर्विलचा वाढदिवस आहे. म्हणून आम्ही सगळेजण म्हणजे हे आई, यज्ञा आणि मी आम्ही सगळे तळेगावला निघालो आहे. दुपारचे साधारण 12:30 वाजलेत, पण अक्षरशः इतका अंधार असा आभाळ आले ना इतकं, त्यामुळे पुढचं काहीच दिसत नव्हतं. खूप जोरात पाऊस चालू होता. खूप मजा वाटत होते बरं का पावसात. पण कसं आहे ना, मगाशी इतका पाऊस झाला ना की मी यांना म्हटलं हळू गाडी या, कारण मला खरंच खूप पावसात भीती पण वाटते आणि आनंद पण वाटतो. आता पोचतोच आहोत. अगदी आता 5 मिनटात आम्ही शर्विलच्या घरी पोहोचणार आहे. आणि फायनली आम्ही शर्विलच्या घरी पोहोचलो. इतकं छान वाटलं. जवळजवळ 1 वर्ष झालं आम्हाला बहिणींकडे येऊन, आणि आम्हाला कळलं पण नाही. आम्हालाच आश्चर्य वाटलं की 1 वर्षानंतर आम्ही येतो आहे. म्हणजे प्रत्येकजण एवढा कामात बिझी झाला आहे आणि वर्ष पण इतकी पटापट संपतायत ना, खरंच कळत नाही आहे. घरी आल्यानंतर लगेचच यज्ञा आणि शर्विल दोघंही पावसात मजा करायला गेले. त्यांना बाहेर सोडत नव्हतो आम्ही, त्यामुळे जेवढं पाणी त्यांच्या हातापर्यंत पोचत होतं तेवढ्या पाण्यात ते दोघं मस्त मजा करत होते. खूप छान वाटत होतं. वहिनीने सगळ्यांसाठी मस्त गरम गरम चहा बनवला होता. एवढ्या मस्त पावसामध्ये गरम गरम चहा प्यायला सगळ्यांना मस्त वाटलं. मी सुद्धा थोडा वेळ शर्विलकडे गेले आणि त्याला घेऊन आत आले, कारण त्याला मला भिजवायचं होतं, आणि गोड बोलून त्याला आतमध्ये घेऊन आले. पण काही चालणार आहे का माझं? ही 3 मुलं एकत्र आली ना की आमचं काहीही चालत नाही. पण मग शेवटी पर्याय आमच्याकडे श्रावणी असते, कारण श्रावणी दोघांपेक्षा मोठी असल्यामुळे ती ना त्या दोघांना खूप छान मॅनेज करते. त्यांनी तिघांनी मिळून एक बोट बनवली होती कागदाची, जी आम्ही पण लहानपणी बनवायचो, आणि ती बोट त्यांना पाण्यात सोडायची होती. म्हणजे कसंही करून त्यांना पावसात जायचंच होतं. मग त्यांनी हा पर्याय शोधला होता आणि मग तिघंही बाहेर गेले. पण श्रावणी हुशार असल्यामुळे ती छत्री घेऊन गेली होती, त्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं. आनंद पण मिळाला आणि त्यांची इच्छा पण पूर्ण झाली. गंमत अशी झाली की यज्ञा आणि श्रावणीने चप्पल नव्हती घातली, त्यामुळे शर्विल परत आला आणि चप्पल काढून गेला. आणि आता फायनली ते बोट सोडणार आहेत, आणि फायनली त्यांची बोट मस्तपैकी पावसामध्ये वाहत वाहत चाललेली आहे. सुंदर बोट केली होती आणि तिघांनाही खूप मजा आली. आता शर्विलच्या वाढदिवसाची तयारी सुरू आहे. फुगे फुगवायचे सुरू आहेत. यज्ञा जोर लावून फुगे फुगवते. आता तिघांना सांगितलं की तुम्ही जा आणि पटकन छान आवरून या. तोपर्यंत आपण शर्विलच्या बड्डेची तयारी करूयात. शर्विलला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू इथं टेबलावर ठेवल्या आहेत. चॉकलेट आहेत, बिस्किट आहे, पेढे आहेत, लाडू आहेत. त्याला सगळे गोड पदार्थ आवडतात आणि त्यामुळे त्याच्याच आवडीचे सगळे पदार्थ ठेवलेत. आणि या दोघी पण आल्यात. वा, दोघींनी पण मॅचिंग केलं आहे, मस्त. आता या दोघी पण खूप सुंदर दिसत आहेत आणि शर्विलही खूप छान दिसतोय. अरे वा, व्हेरी गुड, खूप छान. आता शर्विलच्या केकवर ना गाडी आहे, तो मस्त केकचा गाडी फिरून आनंद घेतोय. आणि या दोघी बहिणी खूप सारे त्याच्या पप्प्या घेतलेल्या आहेत, आणि आजी औक्षण करायला आलेली आहे. आणि फायनली आता वाढदिवसाला सुरुवात झालेली आहे. तर आपण चला सगळे मिळून शर्विलचा वाढदिवस एन्जॉय करूया आणि त्याला भरपूर आशीर्वाद देऊया. Hope you
आता फायनली केक कापायचा आहे, ज्या गोष्टीची ही मुलं मगाचपासून खूप वाट बघतायत. सगळ्यांनी औक्षण करून झालेलं आहे आणि त्यांना आता केक कापायचा आहे आणि सगळी रेडी तयारी आहे. यज्ञाला गिफ्ट द्यायची खूप घाई झाली होती, त्यामुळे यज्ञाने आधीच त्याला गिफ्ट देऊन दिलं आणि शर्विलनी पण ते घेतलं. आता बड्डेला सुरुवात करूयात. चला 3, 2, 1 गो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शर्विल, हॅपी बर्थडे टू यू. Hope you have the best day. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy, happy, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy, happy today. अशा प्रकारे शर्विलचा वाढदिवस खूप मस्त मजेत पार पडला आणि आम्हाला खूप मजा आली. शर्विल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दुसऱ्या दिवशी आमची निघायची तयारी चालली आणि आम्ही आता फायनली निघालो आहे. त्यामुळे यज्ञाला थोडंसं वाईट वाटतं आहे, शर्विलला आणि श्रावणीला पण खूप वाईट वाटते, पण काय करणार ना, काम असल्यामुळं निघावं लागतं आहे. पण आम्ही नक्की आधेमध्ये येऊन जाऊ आणि शर्विल, तुला आम्ही पुन्हा भेटायला येऊ छानपैकी. यज्ञा सगळ्यांना नमस्कार करते आहे आणि तिला खूप वाईट वाटतं आहे, पण काही इलाज नाही. आता तिची आजी पण इथेच थांबणार आहे, त्यामुळे बस मग आता आजीला घट्ट मिठी मारेल आणि आजीला म्हणेल की आजी लवकर ये. आणि आम्ही निघालो. आम्हाला बहिणींकडे खूप मजा आली. सगळे एक पूर्ण दिवस कसा गेला कळलंच नाही आणि फायनली आम्ही सकाळी निघालो लवकर आणि सगळ्यांना बाय केलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री गुरुदेव दत्त.